नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आणि सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत याचा परिणाम भविष्यामध्ये त्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, यामुळे सोयाबीनचा बाजार भाव वाढणार की घटणार हे सुद्धा बघणं गरजेचे। जर आजच्या कंडिशनला आपण देशांतर्गत सोयाबीनच्या बाजार भावाची परिस्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव दिसत आहे तो 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। देशामध्ये मागच्या 48 ते 72 तासांमध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसत आहे। जी सोयाबीनची विक्री आपल्याला 1,40,000 क्विंटल पर्यंत येताना दिसत होती, हीच सोयाबीनची विक्री सध्या आपल्याला 1,80,000 क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसत आहे। म्हणजे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती आपल्याला काही दिवस दबाव दिसणार आहे, कारण सोयाबीनची विक्री वाढली आहे। पण येत्या 30 दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही या ठिकाणी कमी होणार आहे। आता सोयाबीनची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की इथून 30 दिवस काही प्रमाणात तेजीचे संकेत देशांतर्गत बाजारात आहेत, पण येत्या 30 दिवसामध्ये शेवटी काय होणार आहे की बाबा मोहरीची आवक सुरू होणार आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होणार आहे। आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की येत्या 15-20 दिवसापासूनच म्हणजे 1 तारखेपासून 1 मार्च पासून ब्राझील, त्यानंतर अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे इथून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक बाजारात सुरू होणार आहे। आता यांची आवक वाढणार म्हणजे होणार काय तुम्हाला समजावून सांगतो। यामुळे जागतिक जे सोयाबीन बाजार आहेत ते मागणी पुरवठ्याच्या दृष्टीने मागणीपेक्षा पुरवठा सरप्लस राहील, त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव काही जास्त दबावात जाणार नाहीत, पण तेजी येण्याची शक्यता संपणार आहे। मग येत्या 30 दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या काय सांगतोय, येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव आपल्याला जी वाढ दाखवणार आहे ती 100 ते 200च्या दरम्यान असणार आहे। बाजारभाव पातळी अधिकतम 4800 पर्यंत जाऊ शकते। म्हणजे तुम्हाला येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ दिसणार आहे।
या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला 4,800 पर्यंत जाताना दिसणार आहे। पण येत्या 30 दिवसात सोयाबीनची बाजारभाव पातळी 4,200 ते 4,800 दरम्यान दिसणार आहे। या बाजारभाव पातळीमध्ये जर आपण 4,500 4,600चा भाव मिळाला तर तिथं 25% सोयाबीनची विक्री करा, 4,700 4,800च्या भावावर 50% विक्री करा आणि उर्वरित सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून, म्हणजे बाबा तुम्हाला जिथं वाटेल तिथं आर्थिक गरजेनुसार विकलं तर या 3 टप्प्यात सोयाबीनची विक्री करून आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।